समोर बातमी येत आहे. अजितदादांच्या अपघाताला पूर्ण 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर सुनेंद्र पवार यांनी शेअर केला 10 मिनिटाचा एक मन हेलावणारा एक व्हिडिओ आपल्या समोर येत आहे. बघू शकता सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे. तर त्यांनी घोषणा केलेली आहे. तर सुनेंद्र पवार यांनी शेअर केला मन हेलवणारा जो काही व्हिडिओ आपल्या समोर आहे. बघू शकता सुनेंद्र पवार ऑन अजित पवार. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अजित पवार आज 28 फेब्रुवारी आहे. तर बघू शकता 28 फेब्रुवारी 2026 रोजी 1 महिना पूर्ण झाला आहे. 28 जे काही जानेवारी 2026 हा दिवस राज्यातील काळा दिवस ठरला. तर बारामती येथे झालेला भीषण विमान जो काही अपघात होता तर अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जे काही होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या जे काही प्रचारासाठी ते विमान बारामतीकडे रवाना होणार होते. तर बारामती जवळ लँडिंगच्या देशात तयार झाले असताना जे काही विमान कोसळले. अपघात अत्यंत भीषण होता. या दुर्घटनेत अजित पवारसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर बघू शकता दरम्यान अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना झालेला असताना त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेंद्र पवार जे काही यांनी व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे. तर आपल्या समोर येत आहे सुनेंद्र पवार यांनी एक्सवर जे काही पोस्ट केलेला आहे. एक्सवर म्हणजे ट्विटर नवीन ऍप्लिकेशन आहे. बघू शकता आता बघू शकता माणुसकीची जे काही खोल जाण काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची जे काही अविरत वृत्ती हेच अजित पवार दादाचे जे काही खरे व्यक्तिमत्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्यासाठी जे काही ठाम भूमिका दृष्टिकोन जो काही त्यांचा केलेला जो काही सर्वात मोठा विकासाचा जो काही मार्ग आहे तर कामातून कमावलेला जनतेचा अपार जो काही विश्वास हेच त्यांच्या जीवनाचे जे काही खरे विश्व होते. तर आता आपल्या समोरच येत आहे. बघू शकता सुनेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या उणीवचे जे काही वेदना मनाला सतत जाणवते. तर स्वभावाने दिलदार जे काही व्यक्त केलेले आहे. आपुलकीने माणसं जे काही जोडणारे तर निर्णयाच्या जे काही वेळी तितकेच जे काही रोखठोक आणि विकासा जे काही नेतृत्व झालेलं आहे वेगळी जे काही होत आहेत आणि प्रत्येक समाजात जे काही सर्वात जास्त मोठे त्यांचा आधार आहे आणि देत असताना जे काही सातत्याने विकासाचे राजकारण जे काही जपले. आज त्यांच्या उणीवेची जी काही वेदना मनाला सतत जाणवते. पण त्यांचे विचार जे काही त्यांची कार्य तत्परता जे काही आणि राष्ट्रवादी परिवाराला जे काही त्यांनी दिलेली बळ मला आणि आपल्या सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात आणि आपल्या विचारात आपल्या कृतीत आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब जे काही कायम दिसत राहील अशा भावना सुनेंद्र पवार यांनी व्यक्त केलेल्या आहे. आपल्या समोर सर्वात महत्वाची बातमी मी सांगितलेलीच आहे. तर आहे आपल्या समोर अजित पवार यांची सर्वात महत्वाची बातमी तर सांगितलीच आहे. अजून एक बातमी येत आहे आपल्या समोर बघू शकता शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे. नमो शेतकरी योजनेचा जे काही सहभागी व्हायचे आहे तर कसे व्हायचे. नमो शेतकरीचा हप्ता हा जो काय आहे नमो शेतकरी शेतकऱ्यांसाठी हा जो काही कर्ज आहे म्हणजे पीक विमा जे काही पिकेचे जे काही कर्ज आहे ते तुम्हाला भेटणार आहे. तर कशा प्रकारे भेटतं हे पीक विमा आणि त्यात सहभागी कसं व्हायचं पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला समजणार आहे. तर बघू शकता आता जी सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे पीक विमा आणि जे काही सर्वात नमो शेतकरी योजनेचे पैसे हे कसे बँकेत येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जे काही जोडीला सर्वात महत्वाचा जो काही भाग आलेला आहे. तर आता जी सर्वात बातमी येत आहे महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे जे काही 6,000 रुपये दिले जातात तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही 6,000 रुपये मिळणार आहेत. तर त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतिवर्षी एकूण 12,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर कशा प्रकारे मिळणार आहे बघू शकता. ज्यांनी जर सर्वात आधी फॉर्म भरलेले आहेत तर नमो शेतकरी योजनेचा हा जो फॉर्म आहे तर कशा प्रकारे भरायचा आहे. ऑनलाईन भरू शकता किंवा ऑफलाईन पण भरू शकता आणि त्याची प्रोसेस काय आहे तर आधार कार्ड पॅन कार्ड आणि सर्व काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे कोण कोण ह्याच्यासाठी एलिजिबल असणार आहे आणि त्याची वय
मर्यादा काय असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी आहे आणि सर्वांसाठी ही जी सर्वांची बातमी आहे, हे GR आलेलं आहे, तर सरकारद्वारे GR आलेला आहे. तर बघू शकता याचा GR काय आहे तर आता आपल्या समोर आहे, बघू शकता. तर या योजनेच्या मदतीमुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके जे काही, तसेच शेती कर्ज जे काही भावने आणि सर्वात सोपे होते. परिणामी पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लागणार आहे. तर बघू शकता, तर कर्ज भेटते तुम्हाला, सर्वात महत्वाची बातमी आहे. तर कर्ज भेटते तुम्हाला, तर बिनव्याजी कर्ज असते, तुम्ही वापरू शकता, ते माफ पण होते. तर नमो शेतकरी योजना असा आहे. तर आपल्या सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायचंय ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे. तर योजनेचा उद्देश काय आहे, तर सर्वात प्रथम आपण विचार करून घेऊया योजनेचा उद्देश काय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. शेतीसाठी लागणारा खर्च भागवताना जे काही कर्जाचा बोजा कमी व्हावा व उत्पादन खर्च कमी करून शेतीची उत्पादकता जे काही वाढावी यासाठी ही योजना राबवली जाते. सर्वात जास्त महत्वाची बातमी आहे शेतीसाठी लागणारं कर्ज. शेतीसाठी आपल्याला सर्वात जास्त कर्ज लागत असतं. तर बघू शकता, आपण जेवढं काम करतो त्याच्यावरती आपलं घर चालू शकत नाही. बघू शकता, कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं. कर्ज कोणावरती नाही, कर्ज सगळ्यांवरती आहे. शेतकरी भावांना सर्वांवरती कर्ज असतं, तर आपल्याला कर्ज घ्यावं लागणारच आहे. तर बघू शकता, आपल्याला जर का घर चालवायचं असेल तर कर्ज हे घ्यावंच लागतं. तर बघू शकता, कर्ज कमी करून शेतीची जी काही उत्पादकता वाढावी यासाठी ही योजना राबवली जाते. तर बघू शकता, शेती तुम्ही करू शकता आणि आपले बियाणे हे काही विकू पण शकता, सर्वांसाठी देऊ शकता. तर हे सर्वांसाठी हे शेती म्हणजे शेतीमध्ये सर्व काही येऊ दे, तांदूळ, सर्व काही पीक बियाणे येऊ दे, ऊस येऊ दे, सर्व काही हे शेतकऱ्यांसाठीच योजना आहे. तर पूर्ण प्रथम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचं बघूया आपल्यासाठी. तर यासाठी योजनेचे फायदे काय असणार आहे, ते हे फायदे तुम्हाला मी सांगणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपयांची जी काही मदत मिळणार असून त्यापैकी जे काही 6,000 रुपये केंद्र सरकारकडून आणि 6,000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातील. तर बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दिला जातो आणि दिला जाणारच आहे. तर बघू शकता, दर महिन्यानी जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा केले जातील. तर बघू शकता, दर 3 महिन्यांनी 2,000 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत. तर शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता देखील महाराष्ट्र सरकारकडून भरला जाणार आहे. तर बघू शकता, शेती कर्ज, खते, बियाणे, भाग जे काही बघू शकता सोपे होते आणि भागवणेही सोपे होणार आहे. तर कर्ज बाजारपणी जे काही कमी होणार आणि लहान सीमांत जे काही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि जीवन जे काही सुधारते. आणि सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर येत आहे, बघू शकता. तर योजनेच्या अटी काय आहेत तर बघू शकता, यामध्ये तुम्हाला पात्रता घ्यायची असेल तर काय अटी आहेत आपल्या समोर आहे. 1 मार्च रोजी जो काही शेती योग्य जे काही जमीन मालकी असलेली शेतकरी, म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगतो, तुमच्या मालकीची जमीन आहे बरोबर, तर त्यामध्ये कोणाकोणाची नावे, पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले त्यांची नावं वगैरे असू शकतात. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे काही पात्र असतील, अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा, जे काही महाराष्ट्रातलाच पाहिजे. अर्जदाराच्या नावावरती शेत जमीन नोंद असावीच आणि अर्जदार PM किसान योजनेचा लाभार्थी असावा. ह्याच्यासाठी लाभार्थी पाहिजे PM किसान योजनेचा, जे काही मी त्याच्याबद्दल तुम्हाला बोलत आहे. अर्जदाराची PM किसान जे काही पोर्टलवर नोंदणी झालेली असावी. तर पोर्टलवरती नोंदणी ही झालीच पाहिजे. तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता, बघू शकता, हा अर्ज भरण्यासाठी. अर्जदार इतर जे काही कोणत्याही सरकारी नोकरीत नसावा आणि आयकर भरत नसावा. कोणत्याही सरकारी नोकरीत म्हणजे नाही पाहिजे. तर योजनेच्या अटी अपात्र जे काही बघू शकता आपल्या समोरच आहे. आता पुढील बातमी जी काही आपल्या समोरच आहे बघू शकता, योजनेच्या अटीच आहे. तो नोंदणीकृत व्यावसायिक जे काही जसे डॉक्टर, अभियंते, जे काही वकील, चार्टर जे काही अकाउंटंट असतात, अनिवासी जे काही NIR यांच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघू शकता, नियमित सरकारी कर्मचारी,
चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता जे काही, तसेच मासिक पेन्शन 10,000 पेक्षा जास्त असलेले निवृत्त कर्मचारी चतुर्थ जे काही श्रेणी वगळता अपात्र असतील. तर बघू शकता आताची जी काही पंचायत अध्यक्ष समिती आहे तर बघू शकता शेतकरी कुटुंबातील सदस्य जर माजी किंवा विद्यमान घटनात्मक अधिकारी जे काही पदधारक असेल, मंत्री, खासदार, आमदार, महापौर किंवा पंचायत अध्यक्ष असतील तर ते अपात्र ठरतील. बघू शकता त्यांना हे अपात्र आहे. म्हणजे सेकंड सर्वात महत्वाची बातमी येत आहे. बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना पैसे जे भेटत आहेत त्याच्या बातमी संदर्भामध्ये आहे. तर बघू शकता लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो काही 1,500 रुपये हा हप्ता भेटलेला आहे. जर का नसेल भेटला तर खाली कमेंट करा मला, नसेल भेटला तर बघू शकता आले फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे तर वाचा सविस्तर. बघू शकता तर लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी, हा जो GR आहे बघू शकता सर्वात महत्वाचा आहे. जानेवारीचा हप्ता जमा, जो काही फेब्रुवारीचे पैसे कधी येणार. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जे काही आनंदाची बातमी मिळालेली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास जे काही सुरुवात झालेली आहे. तर महिलांना एका महिन्याचे पैसे मिळाले आहे. तर त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार. तर एकच हप्ता आलेला आहे आतापर्यंत, 1,500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये आले असणार आहेत. जर का नसेल आले ते पण तर काहीतरी KYC मध्ये घोटाळा असू शकतो. तर बघू शकता मला खाली कमेंट करा, पण मला तुमची प्रोफाईल चेक करावं लागेल. तर फेब्रुवारी महिना संपायला अवघे जे काही 2 दिवस उरलेले आहेत. तर तरीही फेब्रुवारीच्या जे काही हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. जानेवारीचा हप्ता हा लांबणीवर गेला होता. तर त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाणार याची सर्वांना म्हणजे डोक्यामध्ये भावना होतीच. तर लाडकी बहीण योजनेची जे काही महिला तर जानेवारीचे पैसे दिले आहेत, हा हप्ता 1 महिनाभर लांबणीवर गेला आहे. तर जानेवारीचा हप्ता जमा होण्याची जे काही अजून 2 दिवसाचा जो काही कालावधी तो लागले. तर याआधी जे काही फेब्रुवारीचा हप्ता होऊ शकतो जमा. तर बघू शकता फेब्रुवारीचा हप्ता हा लांबणीवरती जाणार आहे. तर हा महिन्यामध्ये येणारच नाहीये, शकत नाही. बघू शकता आपल्या समोर दे. यामुळे जो काही हप्ता लांबणीवर जाणार हे निश्चित झालेले आहे. मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर पुढची बातमी, एकीकडे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येईल अशा चर्चा सुरू होता. पण मात्र आता फक्त एकाच महिन्याचा हप्ता हा काय जमा झालेला आहे. तर महिलांमध्ये निराशा जी काही निर्माण झालेली आहे. आता महिलांना अजून काही दिवस वाट पाहावे लागणार आहे. यासोबत आणि काही महिलांनाच या योजनेचा हप्ता मिळाला आहे. या महिलांचे जे काही KYC पूर्ण केली आहे, ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तर त्यांना हा हप्ता भेटलेला आहे. तर बघू शकता तर शॉपिंग साठी जे काही सकाळ प्राईम आता बघू शकता आपल्या समोर आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता खूप लांबणीवरती गेलेला आहे. तर हा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंट मध्ये कधी येणार हे सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओवरतीच भेटणार आहे, ह्या चॅनलवरतीच भेटणार आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा ह्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब हे ठोकलंच पाहिजे लवकरात लवकर. पुढची व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आहे.